नमस्कार. इझी पॅरेंटिंग विथ अक्षतामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आजकालच्या बहुतांश पालकांच्या मनामध्ये पडणारा प्रश्न आहे तो म्हणजे की मुलांना मोबाईलपासून लांब कसं ठेवायचं किंवा मुलांना जे मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे ते कसं सोडवायचं. तर आजच्या व्हिडिओमध्ये अशाच काही गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत, कारण हा खरोखर सर्वात मोठा प्रश्न आहे आणि प्रत्येक पालक या प्रश्नाचं उत्तर शोधत आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण यूट्यूबवरती असे भरपूर सारे व्हिडिओज पाहतो ज्यामध्ये आपल्याला सांगितलं जातं की मुलांना स्क्रीन टाईम द्यायला पाहिजे आणि त्यामध्ये जर मोबाईल त्यांना अर्धा तास किंवा पाऊण तास जरी दिला तरी काही हरकत नाही. पण माझ्या मते मुलांना जर एंटरटेनमेंट म्हणून स्क्रीन टाईम द्यायचा असेल तर तुम्ही त्यांना टी व्ही द्या, मोबाईल देऊ नका. याचं कारण मी तुम्हाला सांगते. मुलं जेव्हा टी व्ही बघतात तेव्हा एक पालक म्हणून आपण त्यांच्यावरती लक्ष ठेवू शकतो आणि मॉनिटर करू शकतो की मुलं टी व्हीवरती एक्झॅक्टली काय बघतात. पण ज्यावेळेस आपण मुलांच्या हातामध्ये मोबाईल देतो त्यावेळेस आपण तिथे प्रत्येक वेळेस जाऊन बघत नाही. जरी तुम्ही मुलांना एखादं चांगलं चॅनल लावून दिलं यूट्यूबवरती आणि सांगितलं की बाबा हे तू व्हिडिओज बघ, तरी तुम्ही जर तिथून हटला तर मुलांना जे पाहायचं आहे ते पाहतील. आणि मोबाईल हे असं साधन आहे की त्याच्यामध्ये कोणती गोष्ट मुलांच्या नजरेसमोर येईल ते आपण सांगू नाही शकत. त्यामुळे एक एंटरटेनमेंटचं माध्यम म्हणून मुलांना मोबाईल अजिबात देऊ नका. 5 मिनटं नाही, अर्धा तास तर अजिबातच नाही. मुलांना नाही म्हणायला शिका. मी बहुतेक असे पेरेंट्स बघितलेले आहेत ज्यांची छोटी छोटी मुलं आहेत, जवळजवळ 3 ते 4 वर्षांची, आणि त्यांची अशी कंप्लेंट असते की माझ्या मुलीला किंवा मुलाला जर मोबाईल दिला नाही हातामध्ये तर ती जेवत नाही किंवा रडते. मी तर हे पण पाहिलेलं आहे, माझ्या ट्युशनच्याच एका मुलाच्या आईने सांगितलं त्याची जी लहान बहीण आहे ती जर मोबाईल दिला नाही तर ती डोकं आपटते आणि मग शेवटी तिच्यापुढे नमून त्यांना मोबाईल द्यावा लागतं. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पालक तुम्ही आहात आणि तुम्ही मुलांना कंट्रोल करायला पाहिजे, ना की मुलांनी तुम्हाला कंट्रोल करायला पाहिजे. पहिल्यांदा मुलं रडतात. आता जर समजा जेवताना जर मुलांना फोन पाहिजे असेल, तुम्हाला काय वाटतं की चला कसं तरी माझ्या मुलाने जेवू द्या जेणेकरून मी पण मोकळी आणि मुलाचं पण पोट भरेल. पण अशा वेळी जेव्हा मुलांना ही गोष्ट कळते की आपण जोपर्यंत हातामध्ये फोन येत नाही तोपर्यंत आपण जेवणार नाही, आपल्या पालकांना माहिती आहे ते रडणारच. त्याच्यापेक्षा त्यांना रडू दे. रडून रडून किती रडतील, कधी ना कधी तर ते शांत बसतीलच ना. आणि भूक ही गोष्ट आहे जी मुलांची मूलभूत गरज आहे आणि जेव्हा त्यांना भूक लागेल तेव्हा तुम्ही जे त्यांना देणार ते खातील. मग त्यासाठी मोबाईलची गरज नाही आहे. पण आपल्या पालकांमध्ये ना पेशन्स नाही आहे आणि आपण पटकन मुलांच्या समोर नरम पडतो की अरे नाही माझी मुलगी किंवा मुलगा एवढा रडतोय तर काय झालं मी मोबाईल दिला तर. आणि मग नंतर हळूहळू 1 दिवस 2 दिवस असं करता करता ती एक इतकी खराब सवय लागून जाते की शेवटी आपण पण असंही होतो आणि आपण विचार करतो की कसं त्यांचं व्यसन सोडवायचं. त्यामुळे एक पालक म्हणून स्वतःच्या निर्णयावरती ठाम राहायला शिका. मुलं रडतात ना, त्यांना रडताना पाहून घ्या. कारण बघा आता जर तुम्ही मुलांना रडू दिलं नाही ना तर ते आयुष्यभर रडतील. एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलांना संस्कार लावायला, त्यांना चांगलं वळण लावायला कधीतरी आपल्याला थोडंसं कडक वागावं लागतं आणि काही ज्या गोष्टी आपण नाही पाहू शकत त्यासुद्धा आपल्याला पाहाव्या लागतात. आपण कधीतरी त्यांच्यावरती चुकून हात उचलतो, नंतर आपल्याला थोडंसं वाईट वाटतं. मी असं नाही सांगत की मुलांना मारा, पण ज्यावेळेस तुम्ही मुलांना थोडंसं स्ट्रिक्टली वागवता तेव्हा मुलं जेव्हा रडतात तेव्हा थोडंसं तुम्हीसुद्धा स्ट्रॉंग व्हा. कारण मुलं जर आत्ता रडली तर मी आधी सांगितलं आयुष्यभर त्यांना रडावं लागणार आहे. त्याच्यामुळे मुलांना जर चांगलं वळण लावायचं असेल तर तुम्हाला थोडं तरी स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे स्वतःच्या निर्णयावरती ठाम राहा. मुलांना सांगा नाही म्हणजे नाही, मोबाईल नाही मिळणार. आता याच्यामध्ये बघा 2 कॅटेगरीमधली मुलं येतात. काही मुलं जी खूपच लहान आहेत म्हणजे जवळ 3 ते 4 वर्षाची आहेत किंवा जस्ट शाळेत जायला ते लागलेली आहेत, आणि काही मुलं जी थोडीशी मोठी आहेत जसं की 5वी पासूनच्या पुढच्या वयातली मुलं. आता बघा मी तुम्हाला सांगते की मुलांना मोबाईल ही खरं तर चुकीची गोष्ट नाही आहे, कारण त्याच्यामधून खूप साऱ्या गोष्टी शिकायला सुद्धा मिळतात. मग जेव्हा मुलं तुमच्याकडे मोबाईल मागतात ते एक्झॅक्टली कशासाठी मागतात आधी ते पहा. आता कसं असतं की हायर स्टँडर्डची जी मुलं असतात म्हणजे 5वी नंतरची जी मुलं असतात त्यांना प्रोजेक्ट वगैरे दिलेले असतात किंवा काही माहिती आहे जी इंटरनेटवरून शोधायला सांगितलेली असते, तर ती मुलं स्वतः मोबाईल हँडल करू शकतात आणि स्वतः माहिती ती टाईप करून ती घेऊ शकतात. मग अशा वेळेस जर तुम्हाला असं वाटते की तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना ओळखायला पाहिजे की तुमची मुलांना मोबाईलची तितकी खरोखर म्हणजे ॲडिक्शन आहे का, जर तुम्ही त्यांच्या हातामध्ये मोबाईल दिला तर खरोखर ते ती माहिती शोधतील की इतर काहीतरी पाहतील किंवा इतर काहीतरी गेम खेळतील किंवा काहीतरी व्हिडिओज वगैरे पाहतील यूट्यूबवरती वगैरे. तर तशा वेळेस तुम्हाला त्यांच्याजवळ प्रेझेंट राहणं गरजेचं आहे. आणि जर समजा तुम्हाला माहिती की नाही माझ्या मुलाला किंवा मुलीला फक्त जी माहिती शोधायची आहे ती शोधून ती मला मोबाईल परत आणून देणार आहेत, मग अशा वेळेस तुम्ही मुलांना मोबाईल द्या. मी असं नाही सांगत की मुलांना अजिबातच मोबाईल देऊ नका. माझं म्हणण्याचा अर्थ आहे की जी मुलं लहान आहेत ज्यांना खरोखर एक एंटरटेनमेंट म्हणून मोबाईलची गरज नाही आहे अशा मुलांना मोबाईल देऊ नका. छोटी मुलं आहेत त्यांना शाळेतून प्रोजेक्ट शक्यतो मोबाईलवरून करून द्यायला सांगत नाही. ते जे प्रोजेक्ट्स आहेत ते पालकच करतात आणि पालक स्वतः माहिती ते काढू शकतात. हां, जर तुम्हाला एखादा कॉन्सेप्ट मुलांना जर शिकवायचा असेल यूट्यूबवरून, कारण यूट्यूबवरती पण छान छान असे व्हिडिओज असतात किंवा इंटरनेटवरून एखादी माहिती काढायची असेल तर ती मुलांना सोबत घेऊन तुम्ही काढा.
पण त्यांच्या हातामध्ये मोबाईल देऊ नका. लहान मुलं जी असतात ना, स्पेशली जी खूपच लहान असतात की ज्यांना नाही कळत, ते आपल्या आईवडिलांच्या वागण्यातून शिकतात. मग जर समजा तुम्हाला मोबाईलचं व्यसन आहे, तुम्ही जर मिनटाला हातामध्ये फोन घेऊन जर फिरत असाल तर मुलांना फोन हातामध्ये घेणं हे नॉर्मल वाटेल. त्याच्यामुळे जर तुमची मुलं खूपच छोटी असतील, म्हणजे शाळेमध्ये वगैरे नसतील जाणार आणि जस्ट ते काही गोष्टी समजायला त्यांनी सुरुवात केलेली असेल, त्यावेळेस मुलांच्या हातामध्ये मुलांच्या समोर तुमच्या हातामध्ये मोबाईल घेऊन तुम्ही एक एंटरटेनमेंट म्हणून मोबाईल नका पाहत जाऊ. मुलं जेव्हा झोपतील किंवा जर ते कुठे नर्सरीला जात असतील किंवा छोटी मुलं आहेत ती शाळेमध्ये जात असेल, त्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल पाहू शकता किंवा तुम्हाला जो काही टाईमपास करायचा असेल तो करू शकता. पण मुलं समोर असताना तुम्ही सुद्धा दाखवायला पाहिजे की नाही, मोबाईल हे एंटरटेनमेंटचं साधन नाही, तर ती कामाची वस्तू आहे जी मम्मीला आणि पप्पांना सुद्धा गरजेची आहे. कोणाशी बोलायचं आहे किंवा कोणाला इम्पॉर्टंट मेसेज करायचा आहे किंवा काही काम करायचं आहे, तर त्याच्यासाठी मोबाईल माझ्या हातामध्ये आहे ही मुलांना जाणीव करून द्यायची. आपल्याला असं वाटते की मुलं खूपच म्हणजे त्यांना समज नसते, पण मुलांना खूप कळतं, पण फक्त आपण त्यांना नीट ते समजून सांगायला पाहिजे. आपण प्रत्येक वेळेस त्यांच्यावरती चिडणार, त्यांना ओरडणार तर नाही, कारण मुलं जे आहेत ना ते पालकांच्या बोलण्यातून नाही, त्यांच्या अनुकरणातून शिकत असतात. त्याच्यामुळे तुम्ही जसं वागाल ना तेच मुलं तुमचं एक्झाम्पल कॅरी करतील. त्याच्यामुळे मुलांच्या समोर तुम्ही तुमच्या हातामध्ये मोबाईल किती घेताना या गोष्टीचं भान ठेवा. आधी तुम्हाला मोबाईलचं व्यसन आहे का नाही ते पहा. जर तुम्हाला असेल तर तुम्ही आधी ते सोडवा आणि त्याच्यानंतर मग मुलांचं मोबाईलचं व्यसन सोडवा. आता मुलं एक्झॅक्टली तुमच्याकडे मोबाईल का मागतात ह्या गोष्टीचं कारण तुम्ही शोधून घ्या. जर तुमच्या मुलांना मोबाईलचं ॲडिक्शन असेल तर पहिली गोष्ट म्हणजे की मुलांकडे ना जेव्हा खूप वेळ असतो, स्पेशली जेव्हा त्यांचं वेकेशन असतं तेव्हा त्यांच्याकडे भरपूर वेळ असं करायला त्यांच्याकडे काहीच नसतं. त्यामुळे आपल्याला मोठा प्रश्न पडतो की मुलांना कुठे बिझी ठेवायचं. तर अशा वेळेस मुलांना काही ना काही ॲक्टिव्हिटीमध्ये ना इन्व्हॉल्व करून ठेवा. त्यांना बाहेर खेळण्यासाठी प्रवृत्त करा. आपण आजकाल कसं झालं आहे माहिती आहे, जागा तर आजूबाजूला नाहीच राहिलेला. तर आपण मोठमोठ्या सोसायटीमध्ये राहतो जिथे आजूबाजूला मुलं आहेत, तरीसुद्धा आपण मुलांना खेळायला पाठवत नाही भीतीमुळे. पण तरीसुद्धा मुलांवरती लक्ष देऊन त्यांना स्वतःची काळजी स्वतः घ्यायला सांगा. तुम्ही अधूनमधून लक्ष द्या, पण त्यांना मुलांना बाहेर खेळण्यासाठी प्रवृत्त करा. त्यांना चांगले चांगले इंडोर गेम्स आणून द्या. असे भरपूर सारे गेम्स आहेत जे तुम्ही मुलांना खेळायला देऊ शकता. त्यांना एखादा हॉबी क्लास लावू शकता. मुलांची आवड कशामध्ये आहे ते पहा. जर त्यांना सिंगिंग, डान्सिंग, त्यांना स्विमिंग आवडत असेल किंवा जर त्यांना कराटे करायचं असेल, कारण कराटे ही सुद्धा एक चांगली लाईफ स्किल आहे, ती तुम्ही त्यांना शिकवू शकता किंवा त्याचे क्लासेस त्यांना लावू शकता. मुलांना हँडरायटिंग इम्प्रूव्हमेंटचे क्लासेस तुम्ही लावू शकता. एखादा चांगला हॉबी क्लास किंवा मुलांना अशा क्राफ्टच्या वस्तू तुम्ही आणून द्या. कलर पेन्स आणून द्या जेणेकरून मुलं ड्रॉइंग करतील. आणि अशा हॉबीजमध्ये जेव्हा मुलांना पण इन्व्हॉल्व करतो ना, तेव्हा त्यांचं मोबाईलवरून माइंड आहे ना ते थोडंसं डिस्ट्रॅक्ट होतं. तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत की कंटिन्युअसली मोबाईल पाहणाऱ्या मुलांच्या माइंडवरती किती परिणाम झालेला असतो. मुलं आहे ना मोबाईल पाहायला लागली ना की त्यांचं आजूबाजूला कुठेच लक्ष नसतं, कुठेच नसतं. आपण त्यांना कितीही हाक मारलं, तुम्ही गोष्ट नोटीस केली असेल, ते कधीच हा की हो काहीच म्हणणार नाही, इतकी ते मोबाईलमध्ये इन्व्हॉल्व झालेले असतात. आणि अशा मुलांचा अभ्यासावरती सुद्धा खूप परिणाम दिसून येतो. कधी कधी तुम्ही मला सांगता ना की माझ्या मुलांना नीट वाचता येत नाही किंवा त्यांना अक्षरसुद्धा नीट कॉपी डाऊन करता येत नाही. कधी कधी मुलं बघूनसुद्धा स्पेलिंग ती चुकीची लिहितात. बी असेल त्याला डी करतात, डी असेल त्याला बी करतात, उलट लिहितात. तर हे जे सगळे प्रॉब्लेम्स असतात ना, हे मोबाईलमुळे होतात. त्याच्यामुळे जर तुमची मुलं खूप छोटी असतील ना, तर प्लीज त्यांना मोबाईलपासून लांब ठेवा. तुम्हाला कितीही कोणीही सांगितलं की मुलांना इतका वेळ तुम्ही मोबाईल हातामध्ये देऊ शकता, अजिबात त्यांचं ऐकू नका. मोबाईल ही गोष्ट लहान मुलांसाठी खरोखर नाहीच आहे. आणि आजकालच्या तर TV-सुद्धा स्मार्ट आहे, त्याच्यावरती सुद्धा YouTube चॅनल आहे. लहान मुलांना मोबाईलवरून काय शिकवायचं आहे, तुम्हाला चांगले चांगले राईम्स शिकवायचे आहेत किंवा त्यांना स्टोरीज लावून द्यायचे, तुम्ही TV-वरती लावून द्या. त्याचा अजून एक फायदा की मुलं थोडं डिस्टन्सने TV बघतात. मोबाईल म्हणजे त्यांना जवळ घेऊन तो पाहावा लागतो. TV थोडं डिस्टन्सवरून बघतात. तुम्ही TV-वरती त्यांना लावून द्या. तुम्ही स्वतः मॉनिटर करू शकता की आपली मुलं काय बघतात. त्याच्यामुळे मुलांना प्लीज मोबाईलपासून थोडंसं लांबच ठेवा, ही मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. माझ्या ट्युशनला येणाऱ्या प्रत्येक पालकांना मी हेच सांगते की मुलांना मोबाईल अजिबात हातात देऊ नका. आता कधी कधी असा सुद्धा प्रश्न मला येऊ शकतो की आम्ही वर्किंग आहोत, नवरा बायको दोघंही कामाला जातो, त्याच्यामुळे मुलांची सेफ्टी म्हणून आम्ही मुलांना मोबाईल दिलेला आहे. तर माझ्यासुद्धा ट्युशनमध्ये एक तशी मुलगी होती की जिच्याकडे स्मार्टफोन होता. तर मी तिच्या आईला सांगितलं की तुम्ही साधा फोन पण देऊ शकता जो अँड्रॉइड फोन नसतो. तर तिच्या आईचं म्हणणं असं आहे की मला मुलीला माझे व्हिडिओ कॉल करायचा असतो आणि बघायचं असतो की ती कुठे आहे, म्हणून मी तिला स्मार्टफोन दिलेला आहे. ठीक आहे, मी मान्य केलं की ते पण एक कन्सर्न आहे की कधी कधी मुलं खोटंसुद्धा बोलू शकतात की मी घरी आहे पण ती दुसरीकडे कुठेतरी जाऊ शकतात. म्हणून एक सेफ्टी म्हणून व्हिडिओ कॉल करून आपण पाहू शकतो की आपली मुलं कुठे आहेत. पण ठीक आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा आता असे पण भरपूर ॲप आहेत किंवा गुगलवरती जर तुम्ही सर्च केलं तर असे भरपूर काही प्रोव्हिजन्स आहेत ज्याच्यामध्ये पॅरेंटल कंट्रोलचा
एक आहे सिस्टम असतं, मला पण एक्झॅक्टली त्याच्याबद्दल माहिती नाही, पण तुम्ही सर्च करू शकता, ज्याच्याने काय होतं की तुमची मुलं मोबाईल जर ते यूज करत असेल त्याने किती वेळ तो मोबाईल यूज केलेला आहे, त्यांनी मोबाईलवरती काय काय सर्च केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या फोनला कनेक्ट होतात आणि तुम्ही त्या मॉनिटर करू शकता. तुम्ही पाहू शकतात की मुलं मोबाईलवरती काय काय पाहतात. बघा, मुलं थोडीशी मोठी होतात ना, 6वी 7वीला होतात ना, तेव्हा मुलांच्या समोर मोबाईलच्या माध्यमातून चुकीची माहिती येणं हे खूपच घातक आहे. त्यामुळे तुम्हाला यावेळेस खूपच म्हणजे प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की नाही, मला मुलांना मोबाईल द्यावाच लागेल कारण मी स्वतः कामावरून उशीर येते, मग त्याची सेफ्टी म्हणून किंवा तिची सेफ्टी म्हणून हातामध्ये मोबाईल, तर असे जे काही ॲप्स असतात किंवा असे जे काही ऑप्शन्स असतात मोबाईलमध्ये, त्याबद्दल माहिती करून घ्या आणि मुलांचा मोबाईलचा वापर किती आहे त्यावरती तुम्ही स्वतः कंट्रोल करा. त्यावेळेस अभ्यासासंदर्भामध्ये मी व्हिडिओ बनवते त्यावेळेस मला असं सुद्धा सांगितलं जातं की कधी कधी शाळेतून जे नोट्स आहेत ते मोबाईलवरती पाठवले जातात. तर अशा परिस्थितीत मला तरी असं वाटते की ते चुकीचं आहे की शाळेचे नोट्स आहेत ते मुलांना मोबाईलमध्ये पाठवणं आणि मग मुलं मोबाईलवरून कॉपी डाऊन करणं हे चुकीचं आहे. कारण कोविडचा वेळ होता तेव्हा पण समजू शकत होते की मुलं ऑनलाईन क्लासेस अटेंड करत होते आणि त्यावेळेस त्यांना तसे नोट्स कंप्लीट करणं मॅन्डेटरी होतं. पण आता जर स्कूलमधून तसं होत असेल तर तुम्ही स्कूलमध्ये जाऊन तुम्ही प्रिन्सिपलांशी किंवा शिक्षकांशी बोलू शकता की तसे तुम्ही नोट्स पाठवू नका. हां, वन्स इन अ वाईल कधी जर समजा टीचर ॲबसेंट आहेत आणि टीचर नाही नोट्स देऊ शकत, तर तसे जर नोट्स पाठवले तर तुम्ही त्याची प्रिंटआउट काढू शकता आणि मग नंतर ते मुलांना कंप्लीट करायला देऊ शकता. पण शक्यतो अशा वेळी शाळांमध्ये जाऊन तुम्ही सांगू शकता की ॲटलिस्ट नोट्स तरी तुम्ही मोबाईलवरती नका पाठवू. तर या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही गोष्टी असतील तुम्हाला मला सांगण्यासाठी किंवा इतर आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना सांगण्यासाठी की मुलांना मोबाईलपासून अजून आपण कसं लांब ठेवू शकतो, तर ते प्लीज कमेंट करून सांगा. चला, तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि आता आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे की आता परीक्षा जवळ येत आहे, तर परीक्षेची तयारी कशी करून घ्यायची, तर तो व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.